1 किलो कैरीचं लोणचं बनवत आहे आणि अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे फोडी। हे बघा लोणचं चिरणं चालू आहे, कैरी चिरत आहे। प्रकारे फोडी चिरायच्या आहेत, एवढी साईज ठेवायची आहे म्हणजे आपल्या मनावर आपण ठेवू शकतो। कैरीचं आपण चिरून घेतलेलं आहे। आता आपण लावणार आहे मीठ आणि हळद। याला आधी मीठ लावून घ्यायचं, थोडंसं जास्त लावल्यावर चांगलं टिकतं आहे लोणचं। हळद टाकत आहे 2 चमचे। तर कढई ठेवलेली आहे आणि आपण मसाला बनवत आहोत। पहिले तेल टाकून घ्यायचं, दोन चमचे तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर हिंग टाकायचं आहे। व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे टाकायचं आहे हिंग। थोड्याशा मिरी आहेत आता, त्यानंतर मेथी दाणे टाकायचे, 1-1 चमचा टाकायचा आहे आणि लवंगा 4-5। हे बघा आपलं तळत आहे त्यामध्ये। 1 किलोचं लोणचं आपण घालत आहे, 1 किलो कैरी, त्याच्यासाठी आपण 100 ग्रॅमचा मसाला वापरत आहे। हा आहे मसाला हिंगयुक्त मसाला आहे लोणच्याचा। त्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे। मसाला आपण काढून घेतलेला आहे। हे बघा फ्रेंड्स, आपण तिखटही टाकत आहोत थोडंसं, अंदाजे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे। मीठ अजून टाकत आहे, थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे म्हणजे याचं टिकतं आहे लोणचं, संपेपर्यंत चांगलं राहतं। मसाला आता तेल थंड झालं आहे आपलं, आता मसाला टाकला आहे, त्याला व्यवस्थित हलवायचं आहे। ह्या फोडी पण चांगले हलवून घ्यायच्या आहेत मीठ आणि हळद टाकल्याच्यानंतर। मसाला आपण कालवत आहे। 100 ग्रॅम मसाला आहे हा लोणच्याचा मसाला। आता मिक्स करत आहे, मिक्स केल्याच्या नंतर आपलं लोणचं तयार होईल। आपलं लोणचं तयार आहे। तर कसं वाटतं तुम्हाला लोणचं, नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। हे बघा, हे आमच्या ननंदबाई आहेत, त्यांनी बनवलेलं आहे हे।